नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहोत. यामध्ये TET परीक्षा, शिक्षक भरती परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, पोलीस भरती परीक्षा यासारख्या सर्वच प्रकारच्या परीक्षांना मराठी व्याकरण हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यातीलच आपण शब्दांच्या जाती पाहत आहोत. आणि आज आपण शब्दांच्या जातीमधील शब्दयोगी अव्यय याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते पाहूया. शब्दाला जोडून येणारे अव्यय आहे आणि त्या अव्ययाचा त्या वाक्यातील एखाद्या दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शवणारे अव्यय असते, त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं. आता या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे की शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यामध्ये आपली गफलत होऊ नये हा दर्शवणारा हा चार्ट आहे. आता शब्दयोगी अव्यय पहा. राघव झाडावर चढला. राघव वर चढला. या ठिकाणी झाड या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे. राघव वर म्हणजेच या वाक्यातील जोडून आलेला जो शब्द आहे, अव्यय आहे, त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. आणि राघव वर चढला यामध्ये वर हा शब्द कुणालाही जोडून आलेला नाही किंवा कोणत्याही शब्दाला जोडलेला नाही, म्हणून ते क्रियाविशेषण आहे. हाच शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यातला फरक आहे. आता दुसरी काही वाक्य पाहूया आपण. ओजस झाडाखाली बसला. म्हणजे झाड या शब्दाला जोडून खाली हा शब्द आला म्हणून त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. ओजस खाली बसला. खाली हा शब्द कोणत्याही शब्दाला जोडून आलेला नाही म्हणून ते या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय आहे. आस्था आजी जवळ आहे. आजी या शब्दाला जवळ हा शब्द जोडून आलेला आहे म्हणून तो जवळ हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. आस्थाची शाळा जवळ आहे. या ठिकाणी मात्र जवळ हे कुणालाही जोडलेलं नाही म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. स्वरा घरामागे लपली. या वाक्यामध्ये मागे हा शब्द घर या शब्दाला जोडून आलेला आहे म्हणून मागे हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. तर स्वरा मागे लपली या ठिकाणी मागे हा शब्द कोणत्याही शब्दाला जोडून आलेला नाही म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. अनुष्का घरासमोर आहे. आता समोर हा शब्द घर या शब्दाला जोडून आलेला आहे म्हणून तो शब्दयोगी अव्यय आहे. तर अनुष्का घराच्या समोर आहे यामध्ये समोर कोणत्याही शब्दाला जोडलेला नाही म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की बऱ्याच वेळा क्रियाविशेषण अव्यय जेव्हा एखाद्या शब्दाला जोडून येतात तेव्हा ते शब्दयोगी अव्ययाचं काम करतात. हे यातील महत्त्वाचं उदाहरण आहे. आता आपण शब्दयोगी अव्ययांचे जे प्रकार आहेत ते आपण पाहू. आता शब्दयोगी अव्ययाचे जे प्रकार आहेत ते 9 प्रकार आहेत. त्या 9 प्रकारांची आपण ओळख करून घेणार आहोत. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे एखादं स्थल दाखवण्यासाठी त्या अव्ययाचा वापर होतो. घरात आत येतं तर म्हणजे घरात असं, घराबाहेर असं, मागे, पुढे, समोर, पाशी, माझ्यापाशी अशा अर्थाने, नजीक, तुझ्या नजीक अशा अर्थाने जे शब्द येतात ते स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. आता करणवाचक पाहूया. एखादी घटना कशामुळे घडते हे पाहता आलं पाहिजे. मुळे, माझ्यामुळे, तुझ्या योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती म्हणजे हे काम माझ्या करवी करून घेतले अशा अर्थाने. आता चौथा प्रकार आहे हेतुवाचक म्हणजे त्या शब्दातून एखादा हेतू स्पष्ट होतो. माझ्यासाठी ये अशा अर्थाने. कारण, करिता, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, त्यानिमित्त अशा अर्थाने शब्द वाक्यामध्ये येतात. ते हेतुवाचक
शब्दयोगी अव्यये असतात. आता व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय आपण पाहूया. शिवाय, माझ्याशिवाय तू कसा जाशील अशा अर्थाने. खेरीज, तुझ्या खेरीज मी जाणार नाही अशा अर्थाने. विना, माझ्या विना ते काम तटलेले आहे म्हणजे विना. वाचून, तुझ्या वाचून मला करमेना. व्यतिरिक्त, या व्यतिरिक्त आणखी कोण येणार आहे. अशा प्रकारचे जे शब्द वाक्यामध्ये येतात त्यांना व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आता तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आपण पाहूया. म्हणजे आपण तुलना करतो त्यावेळी शब्दयोगी अव्ययांची मदत करतो. तुझ्यापेक्षा तो हुशार आहे. म्हणजे या ठिकाणी तुलना करण्याचं काम पेक्षा या शब्दयोगी अव्ययानं केलं म्हणून त्याला तुलनावाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. त्याप्रमाणे तर, तम हे कवितेमध्ये येतं. मध्ये, परीस, माणसा परीस मेंढरं बरी अशा अर्थाने. म्हणजे तुलना केली आपण माणूस आणि मेंढरं यांच्यामध्ये. म्हणूनच परीस हा जो शब्द आहे तो तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहे. आता योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय पाहूया. काय त्याची योग्यता ठरवण्यासाठी ते शब्दयोगी अव्यय काम करतात. तुझ्या योग्य, या ठिकाणी योग्य असं वाचा. तुझ्या योग्य, माझ्यासारखा, तुझ्या जोगा, तुझ्या सम, समान, प्रमाण अशा प्रकारे जे शब्द येतात ते योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय असतात. कैवल्यवाचक शब्द. आता कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय जे आहेत ते कोणते आहे ते पाहूया आपण. च, तूच येणार आहेस ना. म्हणजे या ठिकाणी च हे काय आहे, कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहे. मात्र, मी मात्र जमले तर येईन अशा अर्थाने. ना, पण, फक्त, केवळ अशा प्रकारची जी अव्यय शब्द वाक्यामध्ये येतात त्यांना कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता ह्यातील प्रत्येक अव्यय ही शब्दाला जोडून येतीलच असे नाही. काही अव्यय ही अपवादात्मक असतात, ते शब्दाला जोडून येत नाहीत. संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय सुद्धा. म्हणजे तुम्ही 4 जण आहात त्यामध्ये मी सुद्धा आहे म्हणजे संग्रह झाला अशा अर्थाने. देखील, सुद्धा देखील ही एकाच अर्थाची आहेत. ही, मी ही तेच आहे. मी पण अशा अर्थाने. केवळ, फक्त अशा अर्थाने जे शब्द येतात की ज्यामध्ये संग्रह लपलेला असतो अशा शब्दांना संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. या ठिकाणी शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्ययात फरक काय, त्याचबरोबर शब्दयोगी अव्ययाचे जे 9 प्रकार आहेत ते 9 प्रकार आपण व्यवस्थित पाहिलेले आहेत. तुम्हाला हे 9 प्रकार चांगल्या प्रकारे समजले असतील अशी आशा आहे. धन्यवाद.